जीवांबू हेल्थ रिसर्च इन्स्टिट्यूट नावाची ही आपली धर्मादाय चॅरिटेबल ट्रस्ट आहे, ज्याच्यामध्ये सर्दीपासून कॅन्सरपर्यंतचे लोक बरे होतात. अगदी देश परदेशातून, अमेरिका, युरोपमधून सुद्धा रुग्ण येतात आणि या उपचाराचा लाभ घेतात. निसर्गापासून लांब गेल्यामुळेच माणसाची रोगप्रतिकार शक्ती कमी झाली आहे आणि जितका जो निसर्गाच्या संगतीमध्ये जास्त तेवढा लवकर तो बरा होतो. तुमच्या शरीरामध्ये वाहणारं हे स्वच्छ सुंदर पाणी आहे आणि ते जर तुम्ही रिसर्क्युलेट केलं आणि ही आमरोली क्रिया करून घेतली तर तुम्ही कोणत्याही आजारातून मुक्ती होऊ शकता. आज बघा की आपण आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये आपण फिजिक्स शिकलो, केमिस्ट्री शिकलो, मॅथ्स शिकलो, बरोबर, पैसे कसं कमवायचं शिकलो, पण आरोग्य संपन्न कसं राहायचं हे दुर्भाग्यवश आपल्या एज्युकेशन सिस्टममध्ये शिकवलं गेलेलं नाही. डॉक्टर शशी पाटील नेहमी म्हणायचे की लोकांना तुम्ही फक्त ट्रीटमेंट करू नका, त्यांना एज्युकेट करा. वक्त की यही पुकार है, प्रकृति की यही चाह है और यही कुदरत का इंतजाम भी. कुदरत ही हमें गोद में लेकर हमसे वही करवा ले रही है. आज आपण सगळेच म्हणतो की 95% आजार हे सायकोसोमॅटिक इन नेचर आहे, मनोकायिक आहे. मग एवढे सगळे आजार जर मनोकायिक आहेत तर फक्त शरीरावरती उपचार करून ते बरे होणार नाही आहेत, तर मनावरती सुद्धा काम केलं पाहिजे. Happy to be here and thank you so much for caring myself and I feel much better. Beautiful place. The staff is very supportive. They know what they're doing. And immediately my cancer started going away. The physical part that I could see just started disappearing almost immediately. श्वास घेत दोन्ही हात समोर न्यायचे, श्वास सोडत मागे आणायचे. तुम्ही आनंद कुंज मध्ये आला आहात. 3 प्रिन्सिपल वरती हे शिबिर काम करत आहे. कोणते कोणते प्रिन्सिपल आहेत? शरीर शुद्धी, विचार शुद्धी आणि भाव शुद्धी. बघा, या 3 मध्येच अडचण आहे की नाही. बऱ्याच वेळेला शरीर शुद्ध आहे पण मन नेहमी तणावात आहे. तुमचे भाव नेहमी कुठेतरी मत्सर आहे, क्रोध आहे. काय झालं? शरीरामध्ये एखादी व्याधी आहे. याला योगशास्त्रामध्ये आधीच व्याधी म्हणले. मनामध्ये आलेली आधी शरीरामध्ये उतरली की व्याधी बनते. मसाजचे भरपूर फायदे आहेत. मसाजमुळे भरपूर शरीराला फायदा होतो. आरोग्य निरोगी राहते. चरबी सुद्धा कमी होते, वजन सुद्धा कमी होते मसाज. बॅक पेन असतील, काही गुडघ्याचे पेन, पेन असतील, ते सुद्धा निघून जातात. 10 दिवसाच्या काळामध्ये मसाज रोज होते. 10 दिवस बाकीच्या थेरपी असतात. 1 दिवस स्टीम बाथ असते, 1 दिवस मडबाथ असते आणि 1 दिवस भूगर्भ असतो. स्टीम बाथचे फायदे आपले टॉक्सिन्स, विषारी द्रव्य शरीरातून निघून जातात. वाफेमुळे जे हे येते त्याच्यामुळे विषारी द्रव्य निघून जातात स्टीम बाथमध्ये. मडबाथमुळे आपल्या शरीराचा एक संतुलन, चांगली त्वचा मुलायम राहते. आणि भूगर्भमुळे आपल्या शरीरात लोह, खनिज याचं समतोल राहतं. ह्या ठिकाणी आपण स्टीम बाथ घेतो. स्टीम बाथ मध्ये आपण जाण्याच्या अगोदर थंड पाणी पितो, डोक्यावर ओल्या पाण्याचा कपडा ठेवतो. आतमध्ये साधारण 10 मिनिटं स्टीम दिली जाते. स्टीम दिल्यानंतर खूप घाम येतो, स्वेटिंग होते. स्वेटिंग झाल्यानंतर तुमचा ब्लड सर्क्युलेशन फास्ट होतं आणि जे टॉक्झिन्स असतात स्किन मधून हे बाहेर निघाले जातात, युरिया, युरिक ऍसिड वगैरे. तर त्याच्यानंतर ही ट्रीटमेंट झाल्यानंतर आपण थंड पाण्याची आंघोळ घेतो आणि शॉवर घेतो आणि त्याच्यानंतर ही ट्रीटमेंट कम्प्लीट होते. ह्या सेंटरमध्ये मसाज ही एक मॉडेलिटी आहे नॅचरोपॅथी ट्रीटमेंटची. तर याच्यामध्ये डेली 20 मिनिटं ते 30 मिनिटं पेशंटच्या फिजिकल कंडिशनच्या अनुसार त्यांना मसाज दिला जातो. हार्ट पेशंट असतील, ब्लड सर्क्युलेशनचा प्रॉब्लेम असेल तर त्यांना थोडं कमी वेळ मसाज दिला जातो. नॉर्मल माणूस असेल तर त्यांना 30 मिनिटं, 35 मिनिटं
मसाज दिला जातो आणि मसाज हा डेली ट्रीटमेंट होते. मसाज नंतर प्रत्येक मसाज नंतर एक दिवस स्टीम बाथ होते, दुसऱ्या दिवशी भूगर्भ स्नान होतं, तिसऱ्या दिवशी मडबाथ होते. तर असं अल्टरनेट डेमध्ये चालू असतं. आणि मसाज झाल्यानंतर मग पेशंट रूममध्ये जातात. 2 वाजता पुन्हा माइंड रिलॅक्सेशनसाठी योगा हॉलमध्ये येतात. 2 ते 2:15 पर्यंत माइंड रिलॅक्सेशन असतं, योग निद्रा असतं, माइंड साऊंड रेझोनन्स टेक्निक असतं, डीप रिलॅक्सेशन टेक्निक असतं, इन्स्टंट रिलॅक्सेशन टेक्निक असतं. त्याच्यानंतर 3:15 ते 4:15 पुन्हा आपण प्राणायाम घेतो, प्राणायामचं सेशन घेतो. 5 वाजता पुन्हा ह्या मेल ट्रीटमेंट सेक्शनमध्ये, फिमेल ट्रीटमेंट सेक्शनमध्ये पेशंट्स येतात ट्रीटमेंटसाठी. तिथे मातीपट्टी, मड पॅक, वॉटर ट्रीटमेंट्स होतात, हिप बाथ होते किंवा फिजिओथेरपीच्या काही ट्रीटमेंट होतात. तर असा पूर्ण दिवसभराचा शेड्यूल आहे. आणि त्याच्यानंतर 6:45 वाजता, 5 वाजताच्या ट्रीटमेंट संपल्यानंतर 6:45 वाजता पुन्हा सत्संग होतो. सत्संगमध्ये प्रार्थना होते, 10 ते 15 मिनिटं प्रार्थना होते. त्याच्यानंतर वेगवेगळ्या टॉपिक्सवर लेक्चर्स असतात. प्रिन्सिपल्स ऑफ नॅचरोपॅथी, उपवासाचे महत्त्व, त्याच्यानंतर प्राणायामचे महत्त्व, अंतर्मन की शुद्धी, अशा वेगवेगळ्या टॉपिकवर इथे पेशंटला एज्युकेट केलं जातं. नॅचरोपॅथी ही एक प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन आहे. तर इथे आपण निरोगी राहण्यासाठी आणि आजारी असाल तर निरोगी बनण्यासाठी अशी दोन्ही प्रकारे नॅचरोपॅथी ट्रीटमेंट काम करते. पृथ्वी हे खूप मोठं एक मॅग्नेट आहे. तर जेव्हा आपण भूगर्भ स्नान घेतो तेव्हा आपल्या बॉडीमध्ये पण ब्लडमध्ये हिमोग्लोबिन आहे. हिमोग्लोबिन हे तुमच्या आयर्नपासून बनलेलं आहे. तर बॉडीचा पृथ्वीचा मॅग्नेटिक फील्ड हे आपल्या बॉडीवर काम करतात. बॉडीचा इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड आपल्या बॉडी बरोबर आणि पृथ्वीचं हे सिंक्रोनाइज होतं. आणि आपलं हिमोग्लोबिनची कमी असेल, हिमोग्लोबिन सिव्हिअर ॲनिमिया कंडिशन असेल, हिमोग्लोबिन खूप कमी असेल तरी आपलं ही ट्रीटमेंट घेतल्याने हिमोग्लोबिनची लेवल वाढते आणि एक बॉडीतली हीट वगैरे जे असतं कमी होते. ॲसिडिटीचे प्रॉब्लेम वगैरे ते कमी होतात. स्किनचे प्रॉब्लेम, सोरायसिस वगैरे ते कमी होतात. हे वेगळ्या प्रकारची माती आहे का? ही तुम्ही पृथ्वीवरची कोणतीही माती वापरू शकता. कोणत्याही रंगाची असू द्या, काही प्रॉब्लेम नाही आहे त्याच्यामध्ये. फक्त त्याच्यामध्ये पेस्टिसाइड्स, केमिकल्स, इन्फेक्शन वगैरे नको आहे. ती तुम्ही जमिनीतून 2-3 फुटा खालची माती पाहिजे, त्याच्यावर केमिकल एक्सपोजर नसणारी माती पाहिजे. तिला तुम्ही 15 दिवस 20 दिवस सनलाईटमध्ये दिवसभर वाळवा. त्याच्यानंतर तिला फिल्टर करा आणि फिल्टर करून मग तुम्ही वापरू शकता. म्हणजे त्याच्यात जो सॉलिड कचरा आहे, काचेचे तुकडे, दगडाचे तुकडे किंवा असे मोठे म्हणजे प्लॅस्टिक वगैरे, तो कचरा नको आहे आपल्याला. तुकाराम दगडू पाटील, येवलूज, तालुका पन्हाळा, कोल्हापूरच्या शेजारी गाव आहे आमचं. मला अँजिओप्लास्टी 2 झालेले आहेत. आपलं हृदयविकाराचा त्रास आहे. तर आल्यापासून जवळजवळ 50% माझं दुखण्यात फरक पडलेला आहे. इथं ते आमचे साहेब पांडुरंग पाटील म्हणून सिव्हिल इंजिनियर आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आलो. उपवास आम्ही केला 6 दिवस आणि तिथनं मुलं शालीट म्हणजे नुसत्या फळावा असं 10 दिवस काढले. घरी गेल्यावर एक सकाळी शालीट आणि संध्याकाळी जेवण सांगितले. माझं नाव पांडुरंग पाटील, मी राहणार कोल्हापूरचा. माझा व्यवसाय कॉन्ट्रॅक्टर आहे. माझं शिक्षण BE सिव्हिल आहे आणि मी इथं माझ्या पोटाचं अपचन, बद्धकोष्ठता, सकाळचं संडासला वारंवार जाणे, तसेच फ्रेश वाटत नव्हतं. ह्या कारणासाठी मी इथं आलो होतो. इथं हा 10 दिवसाचा शिबिर आहे. त्यामध्ये मला सुरुवातीला शिवंभो घेण्याचं सांगितलं असता थोडं अनिवन किंवा असं हे वाटलं नाही, पण 1-2 दिवस झाल्यानंतर जरा बरं वाटलं. 3-4 दिवसानंतर अधिकच चांगलं वाटलं. सुरुवातीला भूक लागल्यासारखं वाटत होतं, पण 2-3 दिवस झाल्यानंतर काय ते वाटलं नाही. मी 4 दिवसाचा उपवास केला. 4 दिवसानंतर मी 3 दिवस डाएटवर राहिलो आणि 8व्या दिवशीपासून मी रेग्युलर थोडं जेवण चालू केलं. या सगळ्या 8-10 दिवसात मला जसजसं दिवस होतील तसं फ्रेश वाटणे, मसाज वगैरे ह्या नॅचरोथेरपीच्या ट्रीटमेंट आहे तिथं. हायड्रोथेरपी, मड थेरपी, हॉटफूट बाथ, परत मसाज, स्टीम बाथ, ह्याच्यामुळं
सगळं शरीर रिलॅक्स होतं आणि फ्रेश होण्यास मदत होते. शिवांबू हेल्थ रिसर्च इन्स्टिट्यूट नावाची ही आपली धर्मादाय चॅरिटेबल ट्रस्ट आहे आणि या धर्मादाय चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत आपण आनंदकुंज निसर्गोपचार योगाश्रम नावाचं हे कॅम्पस आहे. हे 30 एकर जागेमध्ये आपलं हे करंजफेन या गावी अगदी निसर्गरम्य अशा परिसरामध्ये हे कॅम्पस आहे, ज्याच्यामध्ये सर्दीपासून कॅन्सरपर्यंतचे लोक बरे होतात. अगदी देश परदेशातून अमेरिका युरोपमधून सुद्धा रुग्ण येतात आणि या उपचाराचा लाभ घेतात. आता रुग्णच येतात असं नाही, बरेचसे लोक ज्यांना काही त्रास आहे असे लोक तर येतातच, पण ज्यांना काही त्रास नाही असे लोक सुद्धा इथे येतात. त्याचं कारण असं आहे की आपण फक्त रुग्णांवरती उपचार करत नाही, स्वास्थ्यसंपन्न कसं राहायचं हे आपण इथे शिकवतो. म्हणजे संपूर्ण स्वास्थ्य साधना करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळ्या स्तरातील लोक येऊन या उपचार पद्धतीचा लाभ घेत असतात. आता ही जी काही संस्था आहे, संस्थेचे मूळ संस्थापक आहेत डॉक्टर शशी पाटील. 1970-71 मध्ये त्यांनी कोल्हापूरच्या आसपासच्या खेडोपाडी ते वैद्यकीय प्रॅक्टिस करायचे आणि त्यांना या शिवांबू चिकित्सेबद्दल माहिती मिळाली आणि त्यांनी या गोष्टीला सुरुवात केली आणि त्यांना निसर्गोपचाराविषयी योगाविषयी आवड होती. आणि आज गेल्या 40-50 वर्षामध्ये त्यांनी लावलेलं हे बीज आज एक मोठ्या वृक्षामध्ये रूपांतरित झालंय आणि आज अगदी सर्दीपासून कॅन्सरपर्यंत, हृदयविकार असू दे, दमास्तमा असू दे, पॅरालिसिस असू दे, संधिवात, आमवात अशा वेगवेगळ्या आजारांमधले दुर्धर आजारांनी पीडित रुग्ण सुद्धा अगदी पटापट बरे होतात. त्यासाठी 5 दिवस, 7 दिवस, 10 दिवस अशा पद्धतीचे हे वेगवेगळे कोर्सेस असतात, ज्याच्यामध्ये हे सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत वेगवेगळे उपचार पद्धतींचा अभ्यास केला जातो. जनरली आम्ही काय म्हणतो की यथा पिंडे तथा ब्रह्मांडे, जे काही ब्रह्मांडामध्ये आहे ते आपल्या पिंडामध्ये आहे. पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांनी हा निसर्ग बनलाय. त्याच पंचमहाभूतांनी आपलं शरीर बनलंय आणि त्याचं कुठेतरी असंतुलन आहे म्हणून शरीरामध्ये व्याधी येतात. तर त्याचं संतुलन करा, तुम्ही बरे होता. म्हणजे माणूस कुठेतरी या पंचमहाभूतांपासून दूर गेलाय आणि त्या पंचमहाभूतांकडे पुन्हा आणणं गरजेचं आहे. निसर्गापासून लांब गेल्यामुळेच माणसाची रोगप्रतिकार शक्ती कमी झाली आहे आणि जितका जो निसर्गाच्या संगतीमध्ये जास्त तेवढा लवकर तो बरा होतो. मग त्या अनुषंगी आपण हा 10 दिवसाचं हे मॉड्यूल बनवलंय, ज्याच्यामध्ये सकाळी लवकर उठणे, थोडंसं बाहेर फिरणे, निसर्गाशी थोडंसं ट्यून होणे, स्वतःच्या मनाची बडबड कमी करून बाहेरच्या प्रकृतीची संगत करणे. मग त्याच्यामध्ये सकाळी लवकर उठून फिरणे, त्यानंतर मग काही योगा प्राणायामाचे तंत्र असतात. मग ते योग प्राणायाम आपण एक 40-45 मिनिटं योग प्राणायाम तासभर ते चालतं. त्यानंतर मग थोडंसं सूर्यस्नान घेण्याची पद्धत असते. त्यानंतर मग काही विरेचन चूर्ण वगैरे दिलं जातं, ज्याच्याने शरीर शुद्ध होत असतं. त्यानंतर मग सूर्यस्नान घेतलं, त्यानंतर मग होल बॉडी मसाज असतो. आपल्याकडे काही स्किल्ड मॅनपॉवर, ट्रेन मॅनपॉवर आहे, ते होल बॉडी मसाज करतात. मसाज झाल्यानंतर कधी बाष्पस्नान, कधी भूगर्भ चिकित्सा. भूगर्भ चिकित्सा एक युनिक चिकित्सा पद्धती डॉक्टर शशी पाटलांनी शोधून काढली आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला मातीमध्ये तुम्हाला झोपवलेलं असतं आणि त्याच्यामध्ये झोपून ते उपचार करायचे असतात. कारण माणूस हा मातीपासून लांब गेलाय, त्याला मातीच्या जवळ जेवढं न्याल तेवढं लवकर त्याला त्याची रोगप्रतिकार शक्ती वाढते, असं आमचं म्हणणं आहे. आणि त्याबरोबर मग काही मडबात असतं, भूगर्भ चिकित्सा असते, मसाज असतो, स्टीम बाथ असतं. त्यानंतर मग दुपारच्या वेळेला थोडीशी रेस्ट घेतल्यानंतर मग दुपारी काही वेगवेगळे रिलॅक्सेशन टेक्निक आपण इथे करून घेतो. जनरली आम्ही काय म्हणतो की माणसाचं मन जे आहे ते सुद्धा शारीरिक आजारांसाठी सुद्धा कारणीभूत आहे. आज आपण सगळेच म्हणतो की 95% आजार हे सायकोसोमॅटिक इन नेचर आहेत, मनोकायिक आहेत. मग एवढे सगळे आजार जर मनोकायिक आहेत तर फक्त शरीरावरती उपचार करून ते बरे होणार नाही आहेत, तर मनावरती सुद्धा काम केलं पाहिजे. मग त्या अनुषंगिक आम्ही काही वेगवेगळे रिलॅक्सेशन टेक्निक, वेगवेगळे ध्यानाचे प्रयोग ते दुपारी त्यांच्याकडून करून घेतो. जसं माइंड साऊंड रेझोनन्स टेक्निक आहे, योग निद्रा आहे, त्याचबरोबर काही वेगवेगळ्या ध्यानाचे वेगवेगळे प्रयोग आहेत. ते सगळं केल्यानंतर मग दुपारच्या वेळेला 1 तासभर कंपल्सरी प्राणायाम करून घेतो. आज लोकांना ऑक्सिजनचं महत्त्व समजलंय, त्यामुळं तुमच्या शरीराला भरपूर प्राण ऊर्जा मिळाली पाहिजे. फक्त चांगलं चुंगलं खाल्लं म्हणजे एनर्जी मिळते असं नव्हे, तर त्याचा संयोग तुम्ही घेत असलेल्या ऑक्सिजनशी होत असतो. आणि इथे तुम्ही बघितलं तर अगदी 30-35 किलोमीटर रेडियसमध्ये कुठलंही प्रदूषण नाही आहे. त्यामुळं या अगदी तुम्ही ऑक्सिजन चेंबरमध्ये आहात. आम्ही लोकांना म्हणतो की तुम्ही जेवढं तुमच्या फुफ्फुसांमध्ये ऑक्सिजन भराल तेवढं तुमची एकंदर इम्युन पॉवर वाढेल, सगळे रोग, शरीरातले सगळे रोग नाहीसे होतील. मग त्यासाठी आम्ही एक शास्त्रोक्त पद्धतीनं दुपारी तासभर त्यांच्याकडून प्राणायाम करून घेतो. आणि ते झाल्यानंतर मग संध्याकाळच्या वेळेला काही इतर निसर्गोपचाराच्या मॉडॅलिटीज असतात, जसं हायड्रोथेरपी आहे, कटी स्नान, फुल इमर्शन बाथ,
हॉट फूड बाथ किंवा संध्याकाळच्या वेळेला काही मड थेरपीज असतात, मातीचे उपचार असतात, ठीक आहे, पट्ट्या बांधण्याच्या पद्धती असतात, काही इन्व्हर्शन ट्रीटमेंट, काही सर्वायकल प्रॉब्लेम्स, लंबर प्रॉब्लेम्स असतात, त्यांच्यासाठी स्पेसिफिकली काही लेप लावण्याची पद्धत असते. अशा पद्धतीचे संध्याकाळी उपचार असतात. रोज संध्याकाळी आमच्याकडे एक थोडंसं सत्संग असतो, थोडंसं एक 10 मिनिटं भजनाचा कार्यक्रम असतो. त्यानंतर वेगवेगळे लेक्चर्स असतात. शिवामू म्हणजे काय, निसर्गोपचार म्हणजे काय, योग म्हणजे काय, आपला आहार कसा असला पाहिजे, मानसिक ताणतणावाचा काय परिणाम होतो, त्याच्यातून मुक्ती मिळवण्यासाठी काय करायला पाहिजे, आपले भाव कसे शुद्ध करावेत, आपले विचार कसे शुद्ध करावेत. म्हणजे संध्याकाळच्या त्या सत्संगाचा उद्देश हा असतो की माणूस कुठेतरी चुकतोय. आज बघा की आपण आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये आपण फिजिक्स शिकलो, केमिस्ट्री शिकलो, मॅथ्स शिकलो, बरोबर, पैसे कसं कमवायचं शिकलो, पण आरोग्य संपन्न कसं राहायचं हे दुर्भाग्यवश आपल्या एज्युकेशन सिस्टममध्ये शिकवलं गेलेलं नाही. मग लोकांना आज फक्त इथे ट्रीटमेंट करून भागणार नाहीये, कारण आज लोक येतील, ट्रीटमेंट घेतील, पुन्हा आपण त्याच रुटीनमध्ये जाऊन पुन्हा तेच करून पुन्हा तेच आजार पण घेऊन येतील. मग आमचा संस्थेचा उद्देश म्हणजे माझ्या संस्थापकांचा उद्देश डॉक्टर शशी पाटील नेहमी म्हणायचे की लोकांना तुम्ही फक्त ट्रीटमेंट करू नका, त्यांना एज्युकेट करा, बरोबर, त्यांना प्रशिक्षित करा. आज प्रत्येकाला माहिती आहे की बाबा सकाळी लवकर उठून फिरलं पाहिजे, रोज योगा केलं पाहिजे, सात्विक भोजन खाल्लं पाहिजे, पण किती लोक ते 100% करतात? कारण फक्त माहिती असणं वेगळं आणि त्यासाठी आपण प्रवृत्त होऊन ते नेहमी आचरणात राहणं वेगळं. मग आचरणात राहण्यासाठी त्या एखाद्या गोष्टीची चांगल्या सात्विक जीवनशैलीची गोडी लागली पाहिजे आणि ती एकदा जर गोडी लागली, त्याची जर चव चाखता आली, बाबा श्वास संपन्न राहणं म्हणजे कशा पद्धतीनं राहणं हे एकदा त्यांना समजलं की त्या पद्धतीनं पुढं मग त्यांची जीवन प्रोसेस खूप छान पद्धतीनं चालते. म्हणजे आम्ही इथे फक्त ट्रीटमेंट करत नाही, आम्ही एज्युकेट करतो, प्रशिक्षित करतो लोकांना हेल्दी कसं राहायचं. आज बघितलं की बाहेर कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जा, आजारी पडल्यानंतर तुम्हाला ते अटेंड करतात. म्हणजे माणसाला आजारी पडल्यानंतर बऱ्याचशा सुविधा आज समाजामध्ये शासनानं उभं केलेल्या आहेत, पण आजारी पडू नये म्हणून अशी कुठली उपचार पद्धती किंवा अशा पद्धतीची कुठली बाबा प्रशिक्षण संस्था काम करताना आपल्याला दिसत नाही. म्हणजे आमचा उद्देश आहे की आपण फक्त आजारावरती फोकस करायला नको, तर आपण स्वास्थ्यावरती फोकस करणं गरजेचं आहे. आज माणूस आजारीच पडू नये. आजारीच माणूस नाही पडला तर किती छान समाजामध्ये एक स्वास्थ्य संपन्न समाज निर्माण होईल आणि स्वास्थ्य संपन्न समाजच एक चांगल्या राष्ट्राची निर्मिती करू शकतो, बरोबर. त्यामुळे आपल्या भारतामध्ये आपल्या ऋषीमुनींनी सांगितलेल्या अशा अनेक उपचार पद्धत्यांचं ज्ञान कालावश काय झालंय की ते लुप्त होत चाललंय आणि त्यांना पुन्हा संशोधन करून त्या सगळ्या गोष्टी विज्ञानाधिष्ठित मांडून लोकांना जर ते पटवल्या गेल्या आणि त्या लोकांनी त्या पद्धतीनं आपलं जीवनशैली ठेवली, त्या पद्धतीनं जीवन आपलं आचरण केलं तर निश्चितपणे आपण एक स्वास्थ्यसंपन्न जीवन जगू शकतो असं वाटतं. आणि त्या अनुषंगिक आपली ही संस्था काम करते आणि त्या पद्धतीनं अनेक लोक येऊन त्याचा लाभ घेताना दिसतात. शिवांभू किंवा मानवी लघवी स्वतःची याचा उपयोग शरीर चांगलं ठेवण्यासाठी होतोय, तर हे नेमकं काय आहे? ऍक्च्युली आपल्या संस्थेची जी काही स्पेशालिटी आहे म्हणजे निसर्गोपचार, योग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेतच, पण आपली जी स्पेशालिटी आहे ती शिवांबू चिकित्सा ही स्पेशालिटी आहे. ऍक्च्युली शिवांबू हा शब्द जर थोडासा बघितला तर शिवांबू हा शब्द पौराणिक शब्द आहे. शिव अधिक अंबू म्हणजे शिवांबू. आता शिव म्हणजे काय, जे पवित्र आहे, जे शुद्ध आहे त्याला तुम्ही शिव म्हणता आणि अंबूचा अर्थ आहे पाणी. आता शिवांबूचा अर्थ काय झाला तर पवित्र पाणी, शुद्ध पाणी. आता हे शुद्ध पाणी कशातलं पाणी, पिंडीतलं पाणी शुद्ध म्हटलंय. आता हे पिंड काय आहे, आपण म्हणतो ना यथा पिंडे तथा ब्रह्मांडे, जे काही ब्रह्मांडामध्ये आहे ते आपल्या पिंडामध्ये आहे. पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांनी हा निसर्ग बनलाय. त्याच पंचमहाभूतांनी आपलं पिंड आणि आपलं शरीर बनलंय. मग आता पिंड दुसरं काही नसून आपलं शरीरच आहे आणि या पिंडीतलं वाहणारं पाणी म्हणजे शरीरातलं वाहणारं पाणी दुसरं तिसरं काही नसून आपलं स्वमूत्रच आहे. मग आता या स्वमूत्राचा वापर आरोग्य संवर्धनासाठी किंवा आपल्या शरीराच्या शुद्धीसाठी पूर्वापार होत आलेला आहे. आता तुम्ही जर बघितलं थोडासा आणखीन पौराणिक इतिहास बघितला तर हे लक्षात येतं की ही शिवांबू चिकित्सा कोण करायचं, तर पूर्वीच्या काळी सगळे योगी लोक हे प्रॅक्टिस करायचे. आता योगी म्हणल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर काय येतो, एखाद्या पर्वतामध्ये, गुहेमध्ये, जंगलामध्ये जाऊन तप करणारी व्यक्ती. आता ती तप करते म्हणजे काय करते, आसन करते, प्राणायाम करते, ध्यान करते. आता हे आसन, प्राणायाम, ध्यान कशासाठी करते, तर शरीरातीच आपली काही अवस्था आहे आणि ती अवस्था प्राप्त करण्यासाठी ते तप करतात, बरोबर. म्हणजे ती समाधीची अवस्था, ती मोक्ष अवस्था, ती मुक्तीची अवस्था, ती आनंदमयी अवस्था ती प्राप्त करण्यासाठी ते तप करते. मग आता तप करण्यासाठी काय पाहिजे, आसनामध्ये बसायला पाहिजे.
मग एक आसनामध्ये कोण जास्त काळ बसू शकतो? ज्याचं शरीर शुद्ध आहे तो बसू शकतो. पोटामध्ये ऍसिडिटी आहे, गॅस्ट्रिक ट्रबल आहे, वजन बेडवून झालंय, आपण एक आसनामध्ये साधं 10 मिनिटं मांडी घालून बसा म्हटलं तरी आपण लगेच चुळबुळ करायला लागतं. म्हणजे एक आसनामध्ये बसणं म्हणजे काय की तुमचं शरीर शुद्ध पाहिजे. मग पूर्वीच्या काळी आसन प्राणायाम ध्यान करण्याच्या अगोदर वेगवेगळ्या योगिक क्रिया करण्याची पद्धत होती. म्हणजे वमन करा, मिठाचं पाणी प्या, उलटी काढा, जलनेती, एका नाकपुडीतून पाणी घाला, दुसऱ्या नाकपुडीतून काढा, शंख प्रक्षालन म्हणजे तुमचं शरीर प्रक्षालन करा, म्हणजे काही रेचक पदार्थ मिसळलेलं पाणी एकसारखं पित राहा. या अशा पद्धतीच्या योगिक क्रिया पूर्वीच्या काळी सगळे योगी लोक करायचे. आज त्या क्रिया सगळ्या आयुर्वेदिक पंचकर्म चिकित्सा पद्धती म्हणून विकसित झाल्या. तुम्ही ऐकलं असेल विरेचन, स्नेहन, स्वेदन वगैरे या सगळ्या गोष्टी, बस्ती, वेगवेगळ्या एनिमलचे प्रकार असतात. म्हणजे ह्या सगळ्या उपचार पद्धत्या ज्या आज आपण म्हणतोय त्या सगळ्या उपचार पद्धत्या नव्हत्या, त्या पूर्वीच्या काळी एक योगिक क्रिया होत्या. त्याचा वापर करून आपण शरीर शुद्ध ठेवायचे. मग तशाच पद्धतीची हठयोग प्रदीपिका नावाचं एक योगशास्त्र आहे ज्याच्यामध्ये आमरोली नावाची क्रिया सांगितली. आता या आमरोलीचा अर्थ काय? ही एक ऍडव्हान्स योगिक क्रिया आहे जे नॉर्मली आपण आयुर्वेदिक पंचकर्म चिकित्सा पद्धतीमध्ये करतो, त्याच्यातलीच ही एक ऍडव्हान्स क्रिया आपण म्हणू शकतो. आमरोलीचा अर्थ असा आहे की एखादी व्यक्ती स्वतःचं स्वमूत्र स्वतः प्राशन करून काही दिवस राहते. 8 दिवस, 10 दिवस, 21 दिवस, 40 दिवस, 107 दिवस असं पूर्वीच्या काळी सगळे योगी लोक स्वतःचं स्वमूत्र स्वतः प्राशन करून राहायचे. आणि ज्यावेळेला अशा पद्धतीनं स्वतःचं स्वमूत्र स्वतः प्राशन करून ज्यावेळेला राहायचे त्यावेळेला त्यांचं हे सप्त धातूंनी बनलेलं जे शरीर आहे ते शुद्ध 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 पारदर्शी व्हायचं. आणि ज्यावेळेला ते पारदर्शी व्हायचं त्यावेळेला तासनतास ते एक लयबद्ध अशा समाधीमध्ये ते बसून राहायचे. म्हणजे पूर्वीच्या काळी सगळे या योगिक क्रिया शरीराच्या शुद्धीसाठी केल्या जायच्या. मग आता गेल्या 100 वर्षामध्ये याच्यावरती बरंचसं संशोधन झालं. जी गोष्ट तुमच्या शरीराची शुद्धी करू शकते ती कोणत्याही आजारातून तुम्हाला मुक्ती देऊ शकते. कारण कोणताही आजार हा शरीरामध्ये काही विषारी द्रव्यांचा संचय झाल्यामुळे येतो. सुरुवात कुठेतरी ऍसिडिटीने होते, पित्त प्रकोप होतो, शरीरात कुठेतरी कॉन्स्टिपेशन होतं, त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. मग शरीरामध्ये टॉक्सिटी वाढत जाते, ओबेसिटी येते, मग कुठेतरी डायबिटीज, ब्लड प्रेशर, हृदयविकार, दमा, अस्थमा, पॅरालिसिस सारखे आजार हे यायला लागतात. त्याचं कारण कुठेतरी शरीरामध्ये ही टॉक्सिटी असते. बरोबर. आज माणसं कुठेतरी व्यसन करतात, त्यामुळे कॅन्सर सारखे आजार सुद्धा उद्भवतात. कारण कुठेतरी शरीरामध्ये ऍसिडोसिस वाढलेला असतो, रक्ताचा पीएच बदललेला असतो. मग आज गेल्या 100 वर्षामध्ये याच्यावरती संशोधन झालं की ज्या गोष्टींनी तुमची शरीर शुद्ध होऊ शकतं त्याच्याने तुमचं कोणताही आजारही मुक्त होऊ शकतो. कारण आपण म्हणतो ना एनी डिसीज इज बिकॉज ऑफ अॅक्युम्युलेशन ऑफ टॉक्सिन्स. आणि या टॉक्सिन्सना रिमूव्ह करण्याचं काम या वेगवेगळ्या योगिक क्रियांमध्ये होतं. मग आयुर्वेदिक पंचकर्म चिकित्सामध्ये ह्या सोप्या सुटसुटीत गोष्टी तर झाल्याच, पण आज आयुर्वेद सुद्धा खूप महागडं होऊन बसलंय. मग तुमच्याकडे तुमच्या शरीरामध्ये वाहणारं हे स्वच्छ सुंदर पाणी आहे आणि ते जर तुम्ही रिसर्क्युलेट केलं आणि ही आमरोली क्रिया करून घेतली तर तुम्ही कोणत्याही आजारातून मुक्ती होऊ शकता. मग आम्ही इथे 10 दिवस काय करून घेतो? ही आमरोली क्रिया करून घेतो ज्याच्यामध्ये वन हॅज टू ड्रिंक हिज ओन युरिन. हे स्वतःचं शिवांबू स्वतः प्यायचं आहे, पाणी भरपूर प्यायचं असतं. आणि अशा पद्धतीनं ही एक दैहिक शुद्धी होते आणि शरीराची शुद्धी झाल्यानंतर ऑटोमॅटिकली रोगानुकूल विषारी द्रव्य बाहेर पडली की त्याच्यावर जी काही इमारत आहे ती सगळी ढासळलेली असते, म्हणजे रोग सगळे निघून गेलेले असतात. हा त्यातला महत्वाचा कन्सेप्ट आहे. धर्मग्रंथांमध्ये सुद्धा म्हणजे सर्व धर्मांच्या Yes. त्याचा उल्लेख आहे असं कळतं. येस येस. तुम्ही बघितलं की म्हणजे हिंदू धर्मामध्ये तर आहेच आहे, वेगवेगळ्या स्क्रिप्चर्समध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे. इवन जैन धर्मामध्ये भद्रबाहू नावाचा ग्रंथ आहे ज्याच्यामध्ये मुनींनी प्रतिमा ठेवताना त्याचा वापर कसा करायचा. इवन बौद्ध धर्मामध्ये वाघभट्ट नावाचा ग्रंथ आहे ज्याच्यामध्ये भगवान बुद्धांनी वेगवेगळ्या भिक्षूंना बाबा सर्पदंश झाला, विंचूदंश झाला तर विषापासून वाचण्यासाठी याचा वापर कसा करायचा यावेळी हे गोष्ट सांगितलेली आहे. आता बघा त्या काळामध्ये लोक वनोवनी राहायचे, जंगलामध्ये राहायचं, त्यामुळे सर्पदंश, विंचूदंश होऊन लोक जायची. पण त्यासाठी त्याचा वापर कसा करता येईल म्हणजे विषापहम म्हणले की ते स्वमूत्र जे आहे ते विषनाशक आहे. इवन फक्त धर्मग्रंथांमध्येच नाही, इवन तुम्ही जर बघितलं तर इवन ख्रिश्चन धर्मामध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे. इवन मॉडर्न बायबलमध्ये तू तुझ्या शरीरातलं पाणी पिऊन तू कोणत्याही आजारावरती मात करू शकतो असं थोडंसं कोडेड लँग्वेजमध्ये त्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. ज्याचा म्हणजे डिकोडिंग एक डॉक्टर जॉन W. आर्मस्ट्रॉंग म्हणून इंग्लंडमध्ये डॉक्टर आहेत, त्यांनी ते केलेलं आहे. इवन ख्रिश्चॅनिटीमध्ये आहे. इवन मुस्लिम धर्मामध्ये कुराणामध्ये सुद्धा दवा के नाम से इसका उपयोग कैसे किया जा सकता है इसके बारे में भी बताया है. तर धर्मग्रंथांमध्ये आहे, वेगवेगळ्या आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये जसं तुम्ही बघा सोधल निघंटू आहे किंवा वेगवेगळ्या तुमच्या योग रत्नाकर वगैरे आहे,
या आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये सुद्धा स्वमूत्र हे कसं विषनाशक आहे, तुमच्या शरीर शुद्धी करणारं आहे, बरोबर, यासाठी वात पित्त कफ शामक आहे याबद्दल सांगितलेलं आहे. तर शिवांभू, निसर्ग आणि मानव यांच्यातली सांगड घालून उपचार करायचे, येस, ही जी सुरुवात झाली डॉक्टर शशी पाटील यांनी ती केली, येस. तर हे नेमकं काय होतं, म्हणजे त्यांना कसं सुचलं? ऍक्च्युली डॉक्टर शशी पाटील या शिवांभूच्या किस्सेकडे कसं वळले हे सगळं थोडंसं खूप मनोरंजक आहे. म्हणजे याच्या मागे कारण मी जसं बोललो की ते पूर्वी वैद्यकीय प्रॅक्टिस खेडोपाडी करायचे, मग 30 लोक यायची. ते BMS डॉक्टर होते, आयुर्वेदिक प्रॅक्टिस करायचे, पण त्या काळामध्ये आयुर्वेद एवढं काही नव्हतं, त्यामुळं ॲलोपॅथी प्रॅक्टिसच ते करायचे. त्यामुळे 30 अँटीबायोटिक्स देणं, तेच इंजेक्शन टोचणं, त्यांना नेहमी वाटायचं की प्रत्येक व्यक्ती नेहमी तेच आजार घेऊन माझ्याकडे सारखं येते आणि मला अशी कुठली तरी संजीवनी प्राप्त झाली पाहिजे, अशी कुठली तरी संजीवनी मिळाली पाहिजे की एकदा मी त्याला दिलं की तो कायमचा बरा झाला पाहिजे. बघा, एखादा थॉट, एखादा विचार माणसाच्या मनामध्ये नेहमी असेल तर त्याला खरोखर काहीतरी असं भेटतं. म्हणजे आकर्षणाचा नियम जो सांगितला जातो की बाबा तुम्ही जसं विचार कराल, जसं मागाल तसं प्रकृती द्यायला बसलेली असते. त्या पद्धतीनं निसर्गानं हे त्यांना या गोष्टीची वाट दाखवली. कारण त्याचं थोडंसं सांगण्याचा उद्देश की सडोली खालसा नावाचे कोल्हापूर जवळ एक गाव आहे, तिथं ते राहायचे आणि ज्या घरामध्ये राहायचे ते मोठे जमीनदार घर होतं, भाड्याने राहायचे, किराय का मकान था. आणि ज्या घर मालकीन होती तिला मूलबाळ नव्हतं, बरोबर. आता हे गावचे डॉक्टर म्हटल्यावर यांच्या थ्रूच अनेक लोकांना दाखवणं व्हायचं, बऱ्याचशा गायनाकोलॉजिस्टना कन्सल्ट केलं होतं. आणि 1970-71ची गोष्ट आहे. त्या काळामध्ये सगळ्या डॉक्टर्सने सांगितलं होतं की या महिलेला कधी मूलबाळ होणार नाही, बरेचसे हार्मोनल इम्बॅलन्स आहे आणि त्यामुळे बेटर आहे की त्यांनी काहीतरी अडॉप्ट करावं आणि पुढचं जीवन जगावं. आता हे चांगले जमीनदार व्यक्ती, त्यांना नेहमी वाटत होतं की आपल्याला मूलबाळ नाही. मग असेच 8-9 महिने निघून गेले आणि यांच्या डॉक्टरी नजरेला असं वाटायला लागलं की घर मालकीन प्रेग्नंट आहे, बरोबर. मग त्यांनी घरमालकांना बोलवलं की मला काहीतरी वहिनींमध्ये फरक वाटतोय, तुम्ही काहीतरी वेगळं केलेलं दिसतंय. तर ते म्हणाले की डॉक्टर तुम्ही कुठं गावामध्ये काही सांगणार नसाल तर सांगतो, ठीक आहे. तर अशी काय कोणती गोष्ट आहे बाबा इतरांना न सांगण्यासारखी काय गोष्ट आहे, असं काय तुम्ही केलंय? तर ते म्हणाले कोल्हापूर जवळ एक कणेरी मठ आहे, त्याच्यामध्ये एक काळसिद्धेश्वर महाराज म्हणून आहे. पूर्वीचे एक अदृश्य महाराज होते, ते 99 वर्ष झालं त्यानंतर ते निर्माण झाले. तर त्यांच्याकडे आम्ही गेलो होतो. तुम्ही डॉक्टर मंडळींनी सगळ्यांनी हात वर केल्यानंतर आम्हाला असं वाटलं की महाराजांच्याकडे जायला पाहिजे. महाराजांच्याकडे गेलो आणि महाराज म्हणाले की तुझ्याकडं सगळं काही आहे, जो काही हार्मोनल इम्बॅलन्स आहे तो बॅलन्स होण्यासाठी मी एक औषध सांगतो, ते औषध तू कर आणि निश्चितपणे या जीवनामध्ये तुला अपत्यप्राप्ती होईल. आणि त्यांनी सांगितलेलं आम्ही ते औषध करतोय आणि त्याच्याने आम्हाला गुण आलाय आणि गेली 3 महिने तिची पाळी आलेली नाहीये आणि ती प्रेग्नंट आहे. आता हे सांगितल्यानंतर त्यांची क्युरिओसिटी तर खूप वाढली. ॲज अ डॉक्टरी माइंडला हे पटतच नव्हतं की एखादा कुठला महाराज काहीतरी औषध देतोय आणि त्याच्याने यांना अपत्यप्राप्ती होतीये. तर त्यांनी आणखीन खोदून विचारल्यानंतर त्यांनी म्हणाले की डॉक्टर कोणाला सांगू नका, महाराजांनी काय औषध वगैरे काय सांगितलेलं नाही. महाराजांनी सांगितलं की रोज सकाळी उठल्या सकाळचं पहिलं स्वमूत्र पती पत्नी तुम्ही दोघांनी घ्यायला सुरू करा आणि दोघांमध्ये जे काही असंतुलन आहे ते संतुलन होईल आणि तुम्हाला अपत्यप्राप्ती होईल. आणि ते आम्ही करतोय, आम्ही विश्वास ठेवून केलाय. आता हे सांगितल्यानंतर पहिल्यांदा माणूस जो ऐकतो तो थोडासा हसून घालवतो, तो काहीतरी कुठल्या तरी महाराजांच्या नाम लागताय आणि तुम्ही काहीतरी करत असताय असं म्हणून ते निघून आले. पण रात्रभर यांना झोप नाही लागली की बाबा समोर तर ही सत्यता आहे, बरोबर. सगळे मेडिकल रिपोर्ट तर असे आहेत आणि ही बाई तरी प्रेग्नंट दिसते, त्यामुळे जरूर काहीतरी असलं पाहिजे आणि त्याचा आपण शोध घेतला पाहिजे, त्याच्यावरती आपण अभ्यास केला पाहिजे. ते सकाळी त्यांच्याकडे गेले आणि ते म्हणाले की मला महाराजांना भेटण्याची इच्छा आहे. एक जीप बोलवली, सगळे गाडीत बसले, ते महाराजांकडे गेले आणि महाराजांनी एक डॉक्टर जाणून घेऊ इच्छितोय म्हटल्यानंतर महाराजांना खूप आनंद झाला आणि महाराजांनी त्यांना सगळ्या या उपचार पद्धतीची माहिती द्यायला सुरुवात केली आणि महाराजांच्याकडे येणं जाणं चालू झालं. आणि मग डॉक्टर शशी पाटलांना वाटलं की एवढी जर चांगली ही पद्धती आहे तर आपण स्वतःवरती उपाय करून बघूयात. आता जनरली प्रत्येकाला काही नाही छोटे मोठ्या तक्रारी असतात, कधी कॉन्स्टिपेशन होतं, कधी ऍसिडिटी होते, गावोगाव फिरणं असायचं, दिवसभर त्यांना एक कधी कधी थकवा यायचा आणि निरुत्साह असायचा, बाबा आपल्याला वाटायचं की कुठं आपला स्टॅमिना कमी पडतोय, अशा गोष्टी होत्या. आणि मग एक दिवस त्यांनी हिया करून सकाळचं पहिलं स्वमूत्र महाराजांनी सांगितलं म्हणून त्यांनी घ्यायला चालू केलं आणि आश्चर्य हे झालं की पोट जसं काहीतरी खळखळून साफ झाल्यासारखं झालं आणि दिवसभर एक वेगळा उत्साह राहायला लागला. मग त्यांना लक्षात आलं की यस, की याचा पहिला परिणाम काय होतोय तर देह शुद्ध होतोय आणि शरीर शुद्ध राहिलं की दिवसभर एक वेगळा उत्साह राहतो. मग त्यांनी त्याच्यावरती अभ्यास सुरू केला. मग त्याच्यामध्ये लक्षात आलं की स्वमूत्र फक्त शरीर शुद्धीच करतं असं नव्हे तर ते शरीराला पोषण पण देतं.
मग वेगवेगळ्या आजारांमध्ये ते कशा पद्धतीनं काम करू शकतं. जसं मी बोललो की डॉक्टर शशी पाटील एक नेहमी एक प्रयोगवीर राहिलेले होते. त्यांना नेहमी वाटायचं की मला काहीतरी असं संजीवनी मिळालं पाहिजे. आणि मग ज्यावेळेला हे मिळालं त्यावेळी त्यांनी वेगळ्या लोकांवरती त्याचा वापर करायला सुरुवात केली. मग सुरुवातीला काही लोकांना ते सांगायचे, मग त्यावेळेला काही लोक ऐकायचे नाहीत. आज तुम्ही बघता की फक्त एखाद्याला खेडोपाडी अशी अवस्था आहे की एखाद्याला गोळी दिली तर तो त्याला वाटतं की हे डॉक्टरनी काही चांगलं उपचार केले नाहीत. या दंडात एक 2 इंजेक्शन दिले की त्यांना वाटायचं की काहीतरी औषध मला काहीतरी उपचार केले. त्या काळामध्ये इंजेक्शन नाही, गोळी द्यायचं नाही आणि त्याला सांगायचं की तुझं स्वमूत्राचा वापर कर, तू बरा होतोस, हे लोकांच्या पचनी पडायचं नाही. त्यामुळे लोकांमध्ये गावांमध्ये कुजबूज चालू झाली की कालपर्यंत हा डॉक्टर ठीक होता आणि आज रोज आपल्याला कोणाला पण स्वमूत्र पी म्हणून सांगतो, काहीतरी बिघडलंय. त्यामुळे लोक यायचे नाहीत, लोक यांची थट्टा मस्करी करायला लागले. मग यांना लक्षात आलं की बाबा नाही, अशा पद्धतीनं जाऊन चालणार नाही. मग आपण काय करायला पाहिजे, तर त्यांनी विचार केला की चला आपण वेगवेगळे प्रयोग करूयात. मग त्या काळामध्ये कुष्ठरोगी पेशंट खूप असायचे, महारोगी पेशंट, त्यांना अछूत की बिमारी म्हणायची. लोक शिवत नव्हते. त्याची एखादा पेशंट असेल तर त्याची बायको सुद्धा वरूनच भाकर टाकायची आणि गावाच्या बाहेर लोकांना ठेवायचे. बाहेर एखादी गल्ली असायची, तिथे झोपड्या टाकून हे लोक असे राहिलेले असायचे. मी यांनी विचार केला महाराज सांगते तर आपण एक वेगळा प्रयोग करून बघूया. मग त्यांनी काय करायचं, रोज जायचं, 1-2-4 पेशंट पकडायचे. ते पेशंट असे असायचे की पाय त्यांच्या अक्षरशः असे सुजलेले असायचे, पायामध्ये जखमा झालेल्या असायच्या, अगदी मोसंबी जाऊन बसेल एवढी मोठी जखम असायची. अशा पेशंटचे जाऊन ते ड्रेसिंग करायचे, त्यांना बँडेज करायचं आणि स्वतःचीच शिवांबू बाटलीमध्ये भरून ती घेऊन जायची. आणि त्यांना सांगायचे की त्यावेळेला प्लास्टिकच्या बाटल्या नसायच्या, काचेचे शिशे असायचे, त्याच्यामध्ये भरून ते घेऊन जायचे. आणि त्यांना सांगायचं की माझ्याकडे एक खूप मोठी संजीवनी औषध आहे, हे अमेरिकेतल्या माझ्या एका मित्रानं पाठवलं, हे अमेरिकेतलं औषध आहे आणि तू ह्या जखमीवरती भिजवत राहा, ठीक आहे. तर त्या पेशंटसाठी तर हा एखादा कोणतरी देवदूत झाल्यासारखा व्हायचा. कारण कोणी काय येतोय काय, जो कोण शिवत नव्हता तो येतोय काय, आपलं जखम काय धुतोय, बँडेज करतोय आणि वरून अमेरिकेचं औषध देतोय. कारण त्यांना ते सांगितलं गेलं असतं तर ते ऐकले नसते. आणि चमत्कार असा व्हायचा की जे लोक चालू फिरू शकत नव्हते, दर 4 दिवसांनी जाऊन बँडेज बदलायचं, अगदी महिन्याभरामध्ये त्यांच्या जखमा सगळ्या वाळून यायच्या. सुरुवातीला तिथले गावातले सरपंच मंडळी वगैरे वगैरे याचा विरोध करायचे किंवा तुम्ही तिथे जाऊन त्यांना शिवता आणि परत आमच्या गावात येता, लोकांना आमच्या आया बहिणींना तुम्ही इंजेक्शन देता, हे करता, सगळ्या गावात तुम्ही सगळं साथ पसरून टाकणार, असं त्यांना विरोध झाला. पण त्यांनी गावात जायचं सोडलं, पण त्या गल्लीत जायचं सोडलं नाही आणि त्यांना त्या सगळ्या गोष्टी करत राहिले. आणि चमत्कार असा व्हायचा की जे सीटवरती घासत चालायचे, कारण पायावर चालू शकत नव्हते, असे पेशंट, महारोगी पेशंट स्वतःच्या पायाने चालायला लागले. आणि ज्यावेळेला ते स्वतःच्या पायाने चालायला लागले, त्यांच्या जखमा बऱ्या झाल्या, त्यावेळेला त्याच गावातली सगळी सरपंच मंडळी पुन्हा यांच्याकडे यायला लागली, डॉक्टर आमचं काहीतरी चुकलंय, तुमच्याकडे एवढी भलं मोठं काहीतरी औषध आहे, संजीवनी आहे आणि जरूर तुम्ही आमच्या गावात या. मग हळूहळू त्यांना मग सांगितलं जायचं, 1-2 महिन्यांनी ज्यावेळी तो पेशंट जखमा बऱ्या व्हायच्या, मग त्याला सांगितलं जायचं बाबा हे अमेरिकेतलं औषध वगैरे काय नव्हतं, हे माझं स्वमूत्र होतं, तू ज्या पोटात ते घेतलंस तर आणखीन लवकर बरा होशील. आणि मग त्या सगळ्या गोष्टी त्यांना द्यायला सुरू केल्या. मग ते लोक ऐकायचे, करायचे. पण पुन्हा त्यांना लक्षात आलं की बाबा एखादा 2-3 महिन्यामध्ये पेशंट बरा होतो, पण पुन्हा काहीतरी व्यसन करतो, काहीतरी नॉनव्हेज खातो, चुकीचा आहार खातो आणि पुन्हा मग तो आजारी पडतोय. मग त्यांना लक्षात आलं की बाबा शिवांबू चिकित्सा कुठलं असं औषध नाही घेतलं आणि कायमचं बरा झालं. ही एक वे ऑफ लिव्हिंग आहे, ही एक आध्यात्मिक प्रोसेस आहे. पूर्वीच्या काही सगळे योगी लोक करायचे, मग त्या पद्धतीचं योगिक लाईफ जगायचं लोकांना शिकवायला पाहिजे. मग त्याच्यासाठी त्यांना आहारशास्त्र जोडायला लागलं. बाबा आहाराचं महत्व सुद्धा तितकंच आहे, म्हणजे शिवांबू पिलं आणि काहीच खात राहा असं चालणार नव्हतं. मग त्यांनी विचार केला की आपण काहीतरी इंडोर फॅसिलिटी डेव्हलप करायला पाहिजे. मग कोल्हापूरमध्ये एक छोटासा प्लॉट होता, त्याच्यावरती घर बांधलं होतं. मग त्याच्या मागे 5-6 खोल्या त्यांनी बांधल्या, तिथे झोपड्या बांधल्या आणि अशा महारोगी पेशंटना ते 3-3, 4-4 महिने स्वतःजवळ ठेवायला लागले आणि स्वतःच्या घरातून त्यांना खाऊ पिऊ घालायचे आणि मग त्यातून ते कायमचे बरे व्हायचे. मग त्यातून एक प्रोसेस सुरू झाली आणि खऱ्या अर्थानं हे इंडोर फॅसिलिटी म्हणजे आज जगभरामध्ये स्वमूत्र चिकित्सा, शिवांबू चिकित्सेबद्दल अनेक प्रचार प्रसार करणारे लोक आहेत. बरोबर, जसं भूतपूर्व प्रधानमंत्री मोरारजीभाई देसाईंचं नाव तुम्ही ऐकलं असेल, ते सुद्धा स्वमूत्र पान करायचे. पण ते सगळेजण प्रचार प्रसार करणारे होते. पण एखाद्या रुग्णाला जवळ ठेवून उपचार पद्धती देण्याची पद्धत डॉक्टर शशी पाटलांनी सुरुवात केली. आणि मग झालं कसं की कोल्हापूरच्या जवळपासच्या आसपासच्या जिल्ह्यांमध्ये ते फेमस झाले की कोणत्याही जुनाट जखमा हा डॉक्टर बरा करतो. मग त्यामुळे जुनाट जखमा घेऊन लोक यायचे, पायामधली जखम बरी होत नाही असे लोक सुरुवातीला यायला लागले. आणि ते ज्या वेळेला बरे व्हायला लागले त्यावेळेला ह्या 5-6 जिल्ह्यातून अनेक वेगवेगळ्या विविध असाध्य आजारांनी पीडित लोक यायचे. कोणी असा सहजासहजी कोणी येत नव्हता आणि त्यामुळे मग ते हळूहळू प्रसिद्ध झाले. आणि त्या अशा चमत्कारिक ज्यावेळेला रिझल्ट आले त्यावेळेला मग काही पत्रकार मंडळी यांच्याकडे येऊन बसायला लागली
त्यांनी त्या गोष्टीला नोट करायला लागले, ते कुठेतरी ते छापून यायला लागलं आणि मग हळूहळू या चिकित्सा पद्धतीचा प्रचार प्रसार व्हायला लागला. पण त्यावेळेला सुद्धा इतर डॉक्टर या गोष्टीचा विरोध करायला लागले, हे अनसायंटिफिक आहे वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी मांडायला लागले. त्यामुळे प्रचंड त्याचा विरोध पण झाला. त्यावेळेला निसर्गोपचाराविषयी एवढी जागरूकता पण नव्हती, त्यामुळे त्या गोष्टीचा विरोध झाला. पण कुठून तरी म्हणजे पंतप्रधान मोरारजीभाई देसाई 1978 मध्ये त्यांना कळलं की कोल्हापूरमध्ये कुठला तरी एक डॉक्टर आहे जो अशा पद्धतीने उपचार करतो, आणि ते स्वतः यांना भेटायला आले. ॲज अ प्राईम मिनिस्टर ते आले होते कोल्हापूरला, त्यांनी व्हिजिट दिली होती. आणि ज्यावेळेला ते व्हिजिट दिली त्यावेळेला त्यांनी यांना आणखीन प्रोत्साहित केलं आणि त्यानंतर बराचसा डॉक्टरांचा विरोध संपला आणि या चिकित्सा पद्धतीला एक इन पेशंट ट्रीटमेंट प्रोग्रामचं रूप आलं. त्याला मग निसर्गोपचाराची जोड दिली, त्यांना योगाची जोड दिली आणि एक 10 दिवसांचा एक प्रोटोकॉल. पूर्वी 3-3 महिने 4-4 महिने ते ठेवून घ्यायचे. मग इकॉनॉमिकली ते शक्य नव्हतं, एखाद्या पेशंटला स्वतःचा खर्च करून तेवढे दिवस ठेवून घ्या. मग त्यांनी एक 10 दिवसाचा एक सिस्टमॅटिक प्रोग्राम बनवला आणि त्या 10 दिवसामध्ये क्लब करून लोकांना हे प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. म्हणजे उपचार तर करायचेच, पण त्यांना प्रशिक्षित करायचे आणि मग पुढे 3 महिने 6 महिने तर घरी करा. आणि अशा पद्धतीनं ही एक विकसित उपचार पद्धती अशी डेव्हलप झाली. कोल्हापुरात स्वतःच्या घरी होत होतं, त्याच्यानंतर हा प्रोग्राम डेव्हलप झाला. पण हा जो आनंदकुंज आश्रम आहे म्हणजे Yes. विस्तृत जागेत आहे, Yes. तर तिकडचा हा प्रवास कसा? ऍक्च्युली त्यानंतर असं झालं की बरेचसे जगभरातले लोक यांच्याकडे यायला लागले. बरेचसे परदेशी रुग्ण यांच्याकडे यायला लागले. म्हणजे कसे सुरुवातीला कॅन्सर सारख्या आजारामध्ये पीडित रुग्ण यायला लागले. मग कॅन्सरवरती सुद्धा हे खूप छान पद्धतीनं काम करता येईल लक्षात आल्यानंतर जगभरातनं काही लोक यायचे. पण काही फॉरेनर्स लोक यायचे, त्यांना राहण्याची सुविधा तशी नसायची. मग ते कुठेतरी व्हिक्टर पॅलेसमध्ये राहा, कुठेतरी बाहेर 5 स्टार हॉटेलमध्ये राहा आणि तिथून ट्रीटमेंटसाठी यायचे आणि पुन्हा ते तिकडे जाऊन राहायचे. मग काही लाईक माइंडेड बाबांचे मित्र होते, ते म्हणायला लागले की बाबा काहीतरी हे थोडंसं मोठ्या स्वरूपात आपण केलं पाहिजे, त्याला एक स्ट्रक्चरल हे पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आपण एक चॅरिटेबल ट्रस्ट करूया. आणि काही लाईक माइंडेड लोकांना घेऊन 1991 मध्ये आपण एक शिवांबू हेल्थ रिसर्च इन्स्टिट्यूट नावाची धर्मादाय संस्था स्थापन केली. त्याचा उद्देश हा होता की हे जनमानसामध्ये ही चिकित्सा पद्धती चांगल्या पद्धतीनं जायला पाहिजे. या संस्थेचा उद्देश होता की तळागाळातल्या लोकांना हे जाऊन पोहोचलं पाहिजे. ऍक्च्युली मोरारजीभाई देसाई ज्या वेळेला आले त्यावेळेला बरेचसे रुग्ण गोळा झाले होते. बाबा हा डायबिटीसमधनं बरा झाला, हा कॅन्सरमधनं बरा झाला, हा ब्लड प्रेशरमधनं बरा झाला, हे बाबा दाखवत होते. त्यावेळेला मोरारजीभाई म्हणाले की डॉक्टर शशि भाई, ये शिवांबू से डायबिटीज ठीक होता है, हृदय विकार ठीक होता है, ये मुझे मत बताओ, ये मुझे पता है. आप मुझे ये बताओ कि आपके जैसे कितने लोग आपने तैयार किए हैं जो औरों को ठीक कर सकते हैं. वो कहते थे कि इस देश में इतनी बड़ी लोक संख्या है, अकेला डॉक्टर शशि भाई कहाँ तक पहुंचेगा. तो हर गली मोहल्ले में, प्रत्येक गल्लीमध्ये हे शिवांबू क्लिनिक डेव्हलप झालं पाहिजे. आणि तशा पद्धतीसाठी तुम्ही तुमच्या हाताखाली तुम्ही किती लोक तयार करताय, मॅनपॉवर किती लोक करताय, आणि त्या दृष्टिकोनातून मग या संस्थेचा उदय झाला. आणि मग आपण काही लाईक माइंडेड डॉक्टरना इन्व्हॉल्व्ह करायला सुरुवात केली. जागोजागी जाऊन ग्रामसभा घेणं, वेगवेगळ्या शहरांमध्ये जाऊन सांगणं, अशा पद्धतीनं एक जनजागरण महाराष्ट्रामध्ये त्यावेळेला त्यांनी केलं आणि त्यापासून ही सुरुवात झाली. मग काही फंड्स रेज करण्याच्या दृष्टिकोनातून काही जे बरे झालेले रुग्ण होते, जे काही बाबा ज्यांना हृदयविकार होता, बायपास सर्जरी करायला 2-2.5 लाख रुपये सांगितले होते, तो हा 5-10 हजारात बरा झाला. मग तेच म्हणायचे डॉक्टर माझे 50,000 घ्या, माझे 1 लाख रुपये वाचलेत, हे घ्या. म्हणजे अशा पद्धतीनं हे फंड्स रेज करत गेलो. आणि मग निसर्गाचा उपचार निसर्गाच्या सानिध्यात पाहिजे म्हणून मग थोडंसं कोल्हापूर पासून इंटिरियरमध्ये आपण एक 40-45 किलोमीटर दूर हे करंजपेन म्हणून गाव आहे, तिथे आपण हे डोंगर माथ्यावरती आपण हे डेव्हलप करायला सुरुवात केली. सुरुवातीला एक 30 एकर जागेमध्ये हे आपण डेव्हलप केलेलं आहे आणि या निसर्गाच्या संगतीमध्ये या सगळ्या गोष्टी आता विकसित होत चालतात. वडिलांच्या नंतर तुम्ही या क्षेत्रात कसा आला? आवड होती का त्यांनी जबरदस्तीने आणलं? येस, ऍक्च्युली कसं होतं की जसं मी बोललो की लहानपणापासून शिवांबू चिकित्सा प्रॅक्टिस करताना वडिलांना बघितलं. सुरुवातीला आई पण ह्या गोष्टीला विरोध करायची की चांगली चुंगली प्रॅक्टिस सोडून तुम्ही हे नाहीती काहीतरी करत बसताय, कारण तिच्या मैत्रिणी, तिच्या कॉलनीमधले लोक याचं थट्टा मस्करी करायचे. पण बाबांनी बघितलं आणि ज्या वेळेला एखादा मरणासन्न झालेला व्यक्ती ज्या वेळेला बरा व्हायचा आणि तो माझ्या आईला येऊन पाय पडायचा आणि तो म्हणायचं की माझं कुंकू घट्ट केलं, तुझ्या दाल्ल्याने कुंकू घट्ट केलं, असं ज्यावेळी ते खेडोपाड्यातले लोक येऊन म्हणायचे, त्यावेळेला मग आई सुद्धा पूरक झाली या उपचार पद्धतीला.
आणि दोघांनी मग या सगळ्या गोष्टी काम करायला सुरुवात केली. त्यावेळेला स्वमूत्राचं मसाज करणं वगैरे त्यासाठी कोणी माणसं मिळत नव्हती. हे जेंट्स पेशंटना हे मसाज करायचे आणि त्यांची पत्नी लेडीज पेशंटना मसाज करायची. अशा पद्धतीने दोघं एकमेकाला पूरक होऊन ते काम करायचे. मग त्या वातावरणामध्ये आम्ही पण वाढलो. बरोबर, आम्ही सुद्धा कॉलेजला जाताना आम्ही पेशंट लोकांना ट्रीटमेंट करून जायचो, पण वडिलांची तशी शिकवण होती आणि त्या पद्धतीने लहानपणापासूनच आम्हाला ह्याची आवड होत गेली. मग त्या अनुषंगिक काही शिक्षण मिळतं का, त्या अनुषंगिक बाबा आपल्याला हे केलं पाहिजे. म्हणून मग माझे भाऊ आहेत, डॉक्टर सारंग पाटील म्हणून आहेत, ते धाकटे भाऊ आहेत, मी डॉक्टर नितीन पाटील. तर त्यांना पहिल्यांदा आपण बॅचलर ऑफ नॅचरोपॅथी अँड योगिक सायन्सेस नावाचा डिग्री कोर्स आहे, जो कर्नाटक, तामिळनाडू वगैरे मध्ये आहे. तो डिग्री कोर्स म्हणजे आज नॅचरोपॅथी योगामधलं हे टॉपमोस्ट शिक्षण आहे. ते शिक्षण त्यांचं झालं. माझं क्लिनिकल सायकोलॉजीमध्ये मी पोस्ट ग्रॅज्युएशन करून मग या सगळ्या क्षेत्रामध्ये आम्ही दोघे पण आलो आणि मग त्या पद्धतीने आम्ही पूरक एकमेकांसाठी काम करायला लागलो. रिसर्च बेस्ड असल्यामुळं त्यांचं सायकोफिजिओलॉजीमध्ये PhD केलं त्यांनी आणि मग आम्ही या गोष्टीला थोडंसं शास्त्रोक्तरित्या लोकांसमोर मांडायला सुरुवात केली. म्हणजे आमच्या जनरेशनमध्ये हा थोडासा फरक येत गेला. बऱ्याचशा त्या काळातल्या जे रुग्ण बरे झाले त्यांचं डेटा संकलन करणं आणि त्याच्यामध्ये झालेले चेंजेस शास्त्रोक्तरित्या मांडणं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला डॉक्युमेंटेड झाल्या आणि मग वेगवेगळ्या कॉन्फरन्सेसमध्ये आम्ही ह्या सगळ्या गोष्टी मांडायला सुरुवात केली, त्यावेळेला याला एक चांगलं रूप येत गेलं. आणि आज सगळे डॉक्टर मंडळी सुद्धा वेगवेगळे विविध क्षेत्रातले लोक सुद्धा आपल्याकडे पेशंट पाठवतात. एस्पेशली आज कॅन्सरमध्ये युरिन थेरपी इज द बिग होप. म्हणजे आज मी म्हणेन की किमोथेरपी, रेडिएशन वगैरे ठीक आहे, पण त्याच्यानी पूर्णपणे बरं होण्यासाठी किंवा त्यानंतरचं जे काही रिहॅबिलिटेशन पेशंटला पाहिजे, आम्ही असं म्हणतो की आहार बदलल्याशिवाय पेशंट बरा होत नाही. त्यासाठीचं जे काही आवश्यक जे गोष्टी आहेत त्या आपण इथं करतोय आणि आज त्या पद्धतीनं हे सेटअप डेव्हलप झालेलं आहे. आमच्या नंतरचं पुढचं जनरेशन पण त्या पद्धतीचं एज्युकेशन घेऊन या क्षेत्रामध्ये आज येत आहे. बरेचसे बाहेरचे डॉक्टर्स, बरेचसे इंटरनी डॉक्टर्स सुद्धा BMS, BHMS, BNY झालेले डॉक्टर्स सुद्धा येऊन इथे प्रशिक्षित होत आहेत. या उपचार पद्धतीचं नॉलेज घेऊन आज ते बाहेर स्वतः प्रॅक्टिस सुद्धा करतात. ऍक्च्युली ही उपचार पद्धती म्हणजे माणसाची चुकलेली जीवनशैली बदलण्याचा प्रयत्न आहे. येस, हा प्रयत्न करताना तुम्हाला काही आलेले अनुभव आहेत का? असे आठवण ऍक्च्युली खूप काही अनुभव आहेत. आम्ही बघितलं की बऱ्याच वेळेला कसं होतं की तथाकथित काही उच्चभ्रू मंडळी सुद्धा की आपल्या जीवनामध्ये ते खूप सक्सेसफुल आहेत. फिजिकल जीवनामध्ये, भौतिक जीवनामध्ये बरंचसं पैसा कमवला, बरंचसं सगळ्या गोष्टी निर्माण केल्या, पण कुठंतरी मानसिकरित्या ते कुठंतरी अडकून बसलेले असतात, कुठेतरी तणावाखाली असतात, कुठेतरी भावभावनेमध्ये अडकलेले असतात. मग हे बघितल्यानंतर त्यांना लक्षात आलं की फक्त शिवांबू याच्यामध्ये काम करणार नाही. बरोबर, मग याच्यामध्ये लक्षात आलं की त्यांना त्यांची जीवनशैली बदलली पाहिजे आणि हे जीवनशैली बदलण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. कारण सहजासहजी ते माणसाचे पॅटर्न्स बदलत नाहीत. कसं होतं की माणसाचा एक स्वभाव बनलेला असतो, एक शरीराचा पॅटर्न झालेला असतो, मनाचा पॅटर्न झालेला असतो. एखाद्याला चहा पिण्याची सवय असते, तंबाखू खाण्याची सवय असते, सहजासहजी सुचत नाही. तसंच चिडचिड करण्याची सवय असते. मानसिकरित्या एखादी व्यक्ती जवळ नसेल तर भीती, अनामिक भीती, अशा पद्धतीच्या अनेक म्हणजे टिपिकल पॅटर्न्स आम्ही बघितले. डायबिटीस का होतोय, हृदयविकारामध्ये, कॅन्सरमध्ये सुद्धा. इव्हन आम्ही असं म्हणेन की स्ट्रेस कॅन कॉज यू कॅन्सर. जरुरी नाही तुम्हाला तंबाखू खायला पाहिजे, दारू प्यायला पाहिजे. माणूस एखादा नेहमी तणावात राहिला तरी सुद्धा कॅन्सरसारखा आजार एस्पेशली महिलांमध्ये आम्ही बघतोय. आज म्हणजे 70% जास्त महिलांचे जे कॅन्सरचे प्रॉब्लेम्स आहेत, इट इज डीपली रूटेड त्यांनी घेतलेलं स्ट्रेसच आहे. 2 वर्ष 3 वर्ष कुठलं तर भय राहिलं, कुठलं तर चिंता राहिली, कुठलं तर दबावाखाली राहिलं, कुठलं तर प्रेशर राहिलं, काहीतरी मत्सर राहिला, कधी क्रोध राहिला आणि मग कॅन्सरसारखी गाठ निर्माण झाली. मग अशा लोकांमध्ये योगाचा खूप उपयोग झाला. जे काही मानसशास्त्र आहे, ज्याच्यामध्ये पतंजलींनी सांगितलेले जे काही यम, नियम, आसन, प्राणायाम वगैरे आहेत, त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा खूप उपयोग झाला. कर्मयोगाचा सिद्धांत समजावून सांगणं, ज्ञानयोगाचा सिद्धांत समजावून सांगणं, वे ऑफ लाईफ त्यांचं बदलणं. मग त्याच्यामध्ये आम्ही ज्या वेळेला 10 दिवस इथे ठेवून घेतो त्यावेळेला त्यांच्याशी एक पर्सनल टच झालेला असतो आणि मग त्यांचं ते बदलण्यासाठी पूरक असे आम्ही सकाळ संध्याकाळ काही वेगवेगळे लेक्चर्स ठेवतो आणि त्यांच्यामध्ये तो बदल घडून आणलेला असतो आणि 10 दिवसामध्येच तो बदल झालेला असतो. म्हणजे आम्ही त्यांना असं म्हणतो की तुम्ही फक्त शरीर शुद्ध करत जात नाहीये, मन सुद्धा रिकामं करून जातं. म्हणजे इथून गेल्यानंतर ते पूर्णपणे नवीन व्हर्जिन होऊन गेल्यासारखं जातात. बरोबर, मी कोणीच नाही आहे, माझं शरीर, प्राण, मन पूर्णपणे शुद्ध होऊन मनामध्ये मग ते क्षमाभाव असू दे, धन्यवाद देण्याची वृत्ती असू दे, अशा पद्धतीनं ते विकसित होऊन गेलेले असतात. त्यामुळे कोणताही आजार असू दे, या 3 गोष्टी म्हणजे शरीर शुद्ध झालं, विचार शुद्ध झाले, भाव शुद्ध झाले की ऑटोमॅटिकली त्यांची सगळी जीवनशैलीच बदललेली असते.
इथून गेल्यानंतर दैनंदिन जीवनात जेव्हा शिवांबू प्राशन करायला लागतात येस. त्या काळात जर परत पूर्वीच्या आहार पद्धतीत केले म्हणजे मांसाहार केला Yes. मद्यप्राशन केलं बरं. तर त्याचा इफेक्ट होतो का? ऍक्च्युली कसं आहे की जे तुमच्या मूत्रामध्ये येतं, जे तुमचं मूत्र आहे, बेसिकली स्वमूत्र आपल्या शरीरामध्ये कसं तयार होतं हे जर थोडंसं आपण या प्रश्नाचं उत्तर समजून घ्यायला ते समजून घेतलं तर त्याचा जास्त समज मिळेल. आपलं अन्न हेच आपलं औषध आहे, बरोबर. आता आपण अन्न खातो, ते अन्न कुठे जातं? आपल्या जठरामध्ये जातं. जठरामध्ये खाल्लेल्या अन्नाचं विघटन होतं, पुढे ते कुठे जातं? तुमच्या छोट्या आतड्यामध्ये जातं. छोट्या आतड्यामध्ये खाल्लेल्या अन्नातले घटक सगळे ऍब्सॉर्ब होतात. राहिलेला चौथा कचरा पुढे टाकला जातो, त्याला तुम्ही मळ म्हणता. म्हणजे तोंडापासून गुदद्वारापर्यंत एक पाईप आहे, त्याच्यामध्ये तुम्ही अन्न टाकलं, चांगले घटक ऍब्सॉर्ब झाले, राहिलेला चौथा निघून गेला, त्याला मळ म्हटलं. पण जे काही ऍब्सॉर्ब झालं, जे काही अन्नातले घटक, विटॅमिन, मिनरल्स, प्रोटीन सगळे ऍब्सॉर्ब झाले, त्याचं कन्व्हर्शन रक्तामध्ये होतं. मग आता रक्तामध्ये प्रत्येक घटक प्रमाणित आहे, तो जास्त होऊन चालणार नाही, कमी होऊन चालणार नाही. जास्त झाला तर तो कुठे जाणार? जास्त झाला तर तो मूत्रातून बाहेर पडतो. समजा मी 5 लिटर पाणी प्यालो, सगळं माझ्या रक्तात राहिलं, चालेल का? नाही. जास्त झालं तर ते कुठे जाणार? मूत्रातून बाहेर पडणार. म्हणजे तुमचं मूत्र काय आहे? तुमच्या रक्तामध्ये जे काही पाणी आहे, क्षार आहे, जे काही विटॅमिन, मिनरल्स आहेत, तुमच्या शरीरानं स्त्रवित केलेले जे काही हार्मोन्स आहेत, ते ज्या वेळेला जास्त होतात त्यावेळेला ते मूत्रातून बाहेर. म्हणजे तुमचं मूत्र हे तुमच्या रक्ताचा जास्त झालेला घटक आहे. मग रक्ताचाच नव्हे, तुम्ही खाल्लेल्या अन्नातले त्या क्षणातले घटक जास्त होते म्हणून ते बाहेर काढले गेले. ते पुन्हा रिसिक्युलेट केले तर ते डायरेक्ट रक्तात जात नाही, ते कुठे जातात? तुमच्या डायजेशन ट्रॅकमध्ये जातात. पुन्हा त्यातले घटक सगळे ऍब्सॉर्ब होत असतात. म्हणजे समजा एखादं उदाहरण मी देतो, किंवा बिल्डिंगच्या वरती पाण्याची टाकी ठेवली, मोटर चालू केली, पाणी जाऊन त्या टाकीत पडतं. ज्यावेळी टाकी भरते त्यावेळी ओव्हरफ्लो वॉलमधून पाणी पडतं. आता ओव्हरफ्लो वॉलमधून पडणारं पाणी खराब आहे का? नाहीये, ते जास्त झालं म्हणून बाहेर काढलं. तसं युअर युरिन इज अ बाय प्रॉडक्ट ऑफ युअर ब्लड, इट्स अ ओव्हर हायड्रेशन ऑफ युअर ब्लड. बघा, एखाद्याला डिहायड्रेशन झालं, खूप उलट्या झाल्या, खूप शौचालय झालं, त्याला लघवीला होतं का? नाही होत. का नाही होत? कारण त्याच्या रक्तामधलं क्षारच कमी झालं. अशा माणसाला 8 तास 10 तास जर लघवीलाच झालं नसेल, अशा वेळेला काय करतात डॉक्टर्स? सलाईन लावतात. 1-2 बाटल्या आयव्ही इंजेक्शनचं, कारण खाऊन पचवण्यामध्ये आणि त्याचं कन्व्हर्शन रक्तामध्ये होण्यासाठी वेळ नाहीये. मग ते आयव्ही इंजेक्शन लावलं काय म्हणतो? तो म्हणतो डॉक्टर एक काढा जर असं मला लघवी लावलाय. हे 2 बाटल्या चढल्यानंतर म्हणजे एखादं रक्तामध्ये घटक जास्त झाला तरच लघवी येते, कमी झाला तर होत नाही. म्हणजे तुमचं युरिन काय आहे? त्याचं गुणाकरण, ते काही टॉक्सिन नाहीये, तुमच्या रक्ताचाच एक तो भाग आहे. आम्ही एक उदाहरण देतो की बाबा प्रेशर कुकर ठेवला, त्याच्यामध्ये अन्न शिजवायला ठेवलं, काही वेळानं शिटी वाजते. आता शिटी वाजते म्हणजे काय होते? आतमध्ये जास्त झालेली वाफ बाहेर पडते. आता ही बाहेर पडलेली वाफ खराब आहे का? त्यावरतीच अन्न शिजत होतं. समजा मी ते होल वेल्डिंग करून टाकलं, काय होईल? कुकर ब्लास्ट होईल, बरोबर. तसं मी खाल्लेलं अन्न सगळं माझ्या शरीरात साठून राहिलं, चालेल का? नाही. जास्त झालं तर ते कुठे जाणार? मूत्रातून बाहेर पडणार. म्हणजे तुमचं मूत्र हे तुमच्या रक्ताचाच एक भाग आहे, त्याची गृहणा करण्यासारखं. आता तुम्ही प्रश्न विचारलात की बाबा आपण आहारात काही जर बदल झाला, आता बघा की तुम्ही जसं खाणार त्याची टेस्ट असणार. तुम्ही मांसाहार केला तर ते जास्त उग्र असेल, बरोबर. मद्य घेतलं तर त्यातले पण घटक त्याच्यामध्ये येऊ शकतात. आता ते पुन्हा घेतले तर त्याचं काही नुकसान काय नाहीये. पण शरीराला एका बाजूला तुम्ही शरीर हे तुमचं स्वमूत्र साफ करताय आणि दुसऱ्या बाजूला आपणच पुन्हा येऊन कचरा करतो. म्हणजे मी रूम झाडली, पुन्हा मीच आणून कचरा टाकला तर त्याचा काही उपयोग नाही होणार. म्हणजे शिवांबू पिणाऱ्यांनी मांसाहार केला किंवा मद्यप्राशन केलं तर नुकसान काही होणार नाही आहे, पण जो काही इच्छित फायदा आपल्याला मिळवायचा आहे तो होणार नाही, त्याचा लवकर लाभ मिळणार नाही. म्हणून शिवांबू चिकित्सा करत असताना जर तुम्ही सात्विक भोजन घेतलं तर काय होईल? आपल्याला नेहमी श्वास संपन्न राहायला मदत होईल. येस, याच्यामध्ये आपण आणखीन एक म्हणू शकतो की बाबा आज विज्ञानाने याच्यावरती काय संशोधन केलं, बरोबर. आता विज्ञानाने याच्यावरती काय संशोधन केलंय? केवळ ही काय फक्त पुरातन उपचार पद्धती आहे का? बाबा ही नुसती बाबा कुठली योगोपचार पद्धती आहे का? असं नाहीये. आज विज्ञानानं सुद्धा याच्यावरती बरंचसं संशोधन केलंय, पण सामान्य माणसाला याची कल्पनाच नाही. तुम्ही बघा की आज बरीचशी अशी औषधं आहेत जी मानवी मूत्रापासून बनवली जातात, पण किती माणसांना माहिती आहे? किती सामान्य माणसाला माहिती आहे? एक युरोकायनस नावाचं इंजेक्शन आहे. एका इंजेक्शनची किंमत 3,500 रुपये आहे. एखादं रक्ताची गुठळी तुमच्या कोरोनरी आर्टरीमध्ये आली किंवा न्यूरोलॉजिकल काही इन्फेक्शन झालं किंवा कार्डियक काही अरेस्ट आला तर अशा वेळेला या बरेचसे कार्डिओलॉजिस्ट, बरेचसे न्यूरोलॉजिस्ट हे इंजेक्शनचा वापर करतात. आता कधी विचार केला हे इंजेक्शन कशापासून बनवलं आहे? सांगायला मला आवडेल की मानवी मूत्रापासून बनवलेलं इंजेक्शन आहे. कुठल्याही फार्मसिस्टकडे जा, युरोकायनस घ्या, त्यातलं ब्रोशर काढा, त्याच्यामध्ये कंटेंट काय वाचा, त्याच्यामध्ये लिहिलेलं असेल दिस इंजेक्शन इज मेड आउट ऑफ ह्युमन युरिन.
मग मानवी मूत्रापासून इमर्जन्सीमध्ये बनवलेलं हे इंजेक्शन जे तुमच्या रक्ताच्या गुठळीला विरघळवण्यासाठी त्याचा वापर केला जाऊ शकतो, त्याचा डायरेक्ट उपयोग सुद्धा होऊ शकतो. माझं म्हणणं काय की तुमचं मूत्र तुम्ही घेतल्याने तुमचं रक्त पातळ राहतं, रक्तामध्ये लिपिड सगळे नॉर्मल रेंजमध्ये राहतात. त्यामुळं आज फक्त हे एकच इंजेक्शन असं नाही आहे. आज बरेचसे गायनाकॉलॉजिस्ट बरेचशा महिलांमध्ये जे काही इन्फर्टिलिटीचा प्रॉब्लेम आहे अशांसाठी जे काही हार्मोनल ड्रग्स वापरतात, जसं युरिया पॉलिट्रॉपिन आहे, प्रोफिसी आहे, ही जी काही औषधं आहेत कशापासून बनवलेत? मानवी मूत्रापासून बनवलेत. मग अशी मानवी मूत्रापासून बनवलेली औषधं आज बरेचसे गायनाकॉलॉजिस्ट पण वापरतात. बरेचसे अँटी कॅन्सरस ड्रग्स आहेत, जसं अँटिनिओप्लास्टोन नावाचं एक इंजेक्शन आहे. एका इंजेक्शनची किंमत 1.5 लाख रुपये आहे. कशापासून बनवले? मानवी मूत्रापासून बनवले. बघा, तुमच्या माझ्या शरीरामध्ये अँटिनिओप्लास्टोन नावाचं हे हार्मोन स्रवित होतं. काय करतं? तुमच्या शरीरामध्ये कुठलीही गाठ निर्माण होऊ देत नाही. मग ते गाठ निर्माण होऊ नये, आपल्या शरीराचं मेटाबॉलिझम डिस्टर्ब होऊ नये आणि गाठ निर्माण होऊ नये म्हणून आपल्या शरीरामध्ये हार्मोन स्रवित होत असतं. मग एखादी व्यक्ती काय करते? अरबट चरबट खाते, व्यसन करते, मग त्याच्यामध्ये हे अँटिनिओप्लास्टोन कमी पडतं आणि अशा पद्धतीच्या लोकांमध्ये एक निओप्लास्टिक लिजन्स तयार होतात आणि हे गाठी तयार होतात आणि त्याचे कॅन्सर्समध्ये रूपांतरण होतं. आता विज्ञानानं काय केलं? प्रत्येकाच्या तुमच्या माझ्या शरीरामध्ये हार्मोन स्रवित होतं, ते मूत्रामध्ये पण येतं. मग हेल्दी लोकांचं मूत्र गोळा केलं आणि त्यातून हे अँटिनिओप्लास्टोन बाजूला काढलं आणि मग ते हार्मोन ज्याच्या शरीरामध्ये बाबा ही गाठ झाली आहे त्याला टोचलं, मग त्याला जास्त हार्मोन ते मिळालं, त्यामुळे ती गाठ विरघळवण्यामध्ये त्याची मदत झाली. दिस इज नथिंग बट युरिन थेरपी. म्हणजे तुम्ही मानवी मूत्रातून एक्स्ट्रॅक्ट करून एखादी गोष्ट टोचता आणि त्याची एवढी भरमसाठ किंमत मोजून आपण त्या सगळ्या गोष्टी करतो. म्हणजे विज्ञान ऑलरेडी हे प्रॅक्टिस करतेच. आज मी असं सांगेन की स्वमूत्र नावाच्या द्रव्यावरती जेवढं संशोधन झालंय तेवढं संशोधन कुठल्याही इतर द्रव्यावरती झालेलंच नाही. कारण युअर युरिन इज अ मिरर रिफ्लेक्शन ऑफ युअर बॉडी. तुमच्या शरीराची रासायनिक क्रिया प्रक्रिया जी चालू आहे ते तुमच्या मूत्रातून दिसत असते, बरोबर. त्यामुळे याच्यावरती बरंचसं संशोधन झाले. अशी हजारो औषधं आहेत जी मानवी मूत्रापासून बनवली जातात, बरोबर. आज तुम्ही गुगलमध्ये जा, एक सर्च द्या, मेडिसिन्स मेड आउट ऑफ ह्युमन युरिन, एवढे सगळे रिसर्च पेपर्स येतील की तुम्ही ती वाचू पण शकणार नाही. एवढे सगळं संशोधन ऑलरेडी स्वमूत्रवरती झालेलं आहे. औषध रूपाने आपण ते घेत आहोत. सामान्य माणसाला याची कल्पना नाही आहे आणि जर सामान्याला हेच आणि सांगून पण त्यांना ते कळत नाही, बरोबर. आज बघा की हा एक $multi-billion बिझनेस आहे. त्यामुळे तुम्हाला कोण हे सांगणार नाही बाबा या औषधात काय आहे आणि तू डायरेक्ट घेतलं तर काय करू शकतो. आणि तशा पद्धतीनं अॅनालिटिकली विचार करून कोण प्रॅक्टिस पण करत नाही, कारण तेवढं कष्ट घ्यायला कोण तयार नाही. माणसाकडे सुद्धा कसं आहे, रेडीमेड मला पाहिजे, बरोबर. तू स्वमूत्र पी, तू हे कर ते कर, आहारात बदल कर. लोकांना वेळ नाही आहे आणि करायला तयार नाही आहे. त्यामुळे सुद्धा कदाचित या पद्धतीचा विकास असा झालेला नाही आहे. अदरवाईज मानवी स्वमूत्रावरती बरंचसं संशोधन झालेलं आहे. आज बरीचशी औषधं मानवी मूत्रापासून बनवली जातात. सामान्य माणसाला याची कल्पना आहे, एवढंच त्यातलं हे आहे. अदरवाईज दिस इज टोटली सायंटिफिक उपचार पद्धती आहे. असं अजून मी पुढे जाऊन म्हणेन की बरीचशी तुम्ही स्टेम सेल थेरपी तुम्ही ऐकली असेल. बाबा जन्माला बाळ ज्यावेळेला येतं त्याचे स्टेम सेल प्रिझर्व करून ठेवले जातात आणि त्याचा वापर नंतरच्या जीवनामध्ये केला जातो. ते प्रिझर्वेशन आणि ते राहणं त्याच्यासाठी भरपूर खर्च असतो. पण आज नवीन सायन्स असं म्हणतं की तुमच्या आत्ताच्या मूत्रामध्ये सुद्धा स्टेम सेल्स सापडतात आणि त्याचा वापर होऊ शकतो. म्हणजे अगेन वी कॅन से की युरिन थेरपी इज नथिंग बट अ स्टेम सेल थेरपी आणि त्याचा वापर तुम्ही करू शकता. त्याच्यामध्ये एक आपण बघूयात की आज सायन्सनं 21व्या शतकामध्ये कधी नव्हती एवढी प्रगती साधलेली आहे. आज भौतिक जीवनात आपण भरपूर रेलचेल गोळा केली आहे. आज बटन दाबल्यावर सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. कधी नव्हतं एवढं मॉडर्न मेडिकल सायन्स सुद्धा प्रगतीच्या शिखरावरती आहे. आज प्रत्येक गोष्टीसाठी गोळ्या औषधं आहेत. डायबिटीस झाला, ब्लड प्रेशर झाला, हृदयविकार झाला, दमास्तमा आला, पॅरालिसिस झाला, आपण प्रत्येक गोष्टीसाठी गोळ्या औषधं खातो. पण कायमचं आपण श्वास संपन्न राहतो का? अगदी मरेपर्यंत ती गोळ्या औषधं खायला लागतात. आज 21व्या शतकामध्ये आपण बघतोय कोरोनासारखी महामारी आज डेव्हलप झाली. आज एक विज्ञान सुद्धा एक सॅच्युरेशन पॉइंटला गेलाय. आज न दिसणारा व्हायरस, बरोबर, संपूर्ण मानवजातीला लॉकडाऊन करताना दिसतोय. मग अशा या परिस्थितीमध्ये आज आपल्याकडे प्रत्येकाकडे बघा तुम्ही आज आजारी पडणे सगळ्यात महागडं झालं. तुम्ही कितीही कोट्याधीश असा, अब्जाधीश असा, बरोबर, एकदा का तुम्ही आजारी पडलात आणि ह्या सगळ्या चक्रामध्ये फिरलात तर तुमची कोट्याधीशता कधी संपली हे कळत नाही. मग आपण आजारीच पडू नये म्हणून काही गोष्टी आपण केल्या पाहिजे. आपल्या अवतीभोवती असं आपल्याकडे एक सुरक्षा कवच पाहिजे, बरोबर, जिथून कुठल्याही अतिरेकाची गोळी येणार नाही. मग आता हे सुरक्षा कवच काय आहे? शिवांबू एक सुरक्षा कवच आहे, निसर्गोपचार एक सुरक्षा कवच आहे.
शास्त्रोक्त पद्धतीचे आहार आणि विहार जीवनशैली ठेवणं एक सुरक्षा कवच आहे. बरोबर, योग आणि निसर्गोपचाराची माहिती असणं हे सुद्धा एक सुरक्षा कवच आहे. मग आपल्या अवतीभोवती एक सुरक्षेचं कमांडो असेल तर आपली रोगप्रतिकार शक्ती चांगली राहील आणि जगामध्ये कितीही कसल्याही साथी आल्या तरी त्याचा प्रभाव तुमच्यावरती होणार नाही. मग त्यासाठी ह्याचं शिक्षण महत्वाचं आहे. मग आम्ही काय म्हणतो की आम्ही 10 दिवसांकरता तुम्ही आमच्याकडे या. तुम्ही जरी काही त्रास नसेल तरी सुद्धा आमच्या या 10 दिवसाच्या कॅम्पमध्ये तुम्ही सक्रिय व्हा आणि या सगळ्या गोष्टींचा आनंद घ्या, याच्यामध्ये लाभ घ्या. तुम्हीच नव्हे, मी सुद्धा स्वतः दरवर्षी एक 10 दिवसांचा उपचार स्वतःवरती करतो. मी एक 7 ते 8 दिवस उपवास करतो. त्यानंतर मग थोडंसं नैसर्गिक जीवनशैली ठेवतो. प्रत्येक रुग्णाबरोबर काम करत असताना आम्ही ऑटोमॅटिकली ह्या सगळ्या गोष्टी घडतात. आणि खऱ्या अर्थानं हे मी म्हणेन की मेडिक्लेम इन्शुरन्स आहे. तुम्ही जर दरवर्षी तुम्ही एक 10 दिवस वेळ काढून जर ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर तुम्ही आजारीच पडणार नाही. आज बघा, प्रत्येक जण मेडिकल इन्शुरन्स घेण्यासाठी राहतो, पण इन्शुरन्स घेतल्यानंतर ते सगळे पैसे तुम्ही डॉक्टरला देणार आहे, तुम्हाला त्याचा काही फायदा होणार नाहीये. तेव्हा आजारी पडल्यानंतर काहीतरी करण्यापेक्षा आपण आजारी पडूच नये म्हणून काहीतरी केलं पाहिजे. आणि त्यासाठी माझं नेहमी आव्हान राहील की बाबा, आज श्वास संपन्न असणं ही खरी गरज आहे. बरोबर, तुम्ही श्वास संपन्न असाल, बाबा शरीर स्वस्थ आहे, मन अकंप आहे आणि त्याच्यामध्ये जो काही ईश्वर विराजमान झालाय आणि तुमच्याकडून काहीतरी ईश्वरी अभिव्यक्ती, काही मोठी अभिव्यक्ती जर व्हायची असेल तर निश्चितपणे आपण एक योगिक लाईफ जगायला पाहिजे. आणि तशा पद्धतीचं योगिक लाईफ जगायचं प्रशिक्षण आपण इथे करतोय. तुम्ही जरूर आनंद कुंजमध्ये एकदा तरी कधीतरी व्हिजिट करा आणि या सगळ्या गोष्टींचा लाभ घ्या.